आता एक मोठी बातमी। छत्रपती संभाजीनगरमध्ये जायकवाडीच्या उजव्या कालव्यात कार कोसळून भीषण दुर्घटना घडली आहे। सोमवारी रात्री सांगतपुरी पैठण रस्त्यावरून जाणारी स्विफ्ट कार पुलावरून थेट कालव्यात शिरली। चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात झाला। चालक अल्ताफ पठाण यांनी प्रसंगावधान राखत बाहेर उडी मारून जीव वाचवला। मात्र कारमधील मुखीद शेख आणि त्यांची पत्नी निलोफर शेख पाण्यात बुडाले। त्यांना वाचवण्यासाठी उडी घेतलेल्या रावसाहेब खडेकर हा देखील प्रवाहात बेपत्ता झाला असून त्याचा शोध सुरू आहे। बदलापुरातून मोठी बातमी। बदलापूरमध्ये स्त्री बीज विक्री प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई केलेली आहे। पोलिसांनी छापे टाकून बेकायदेशीररित्या घरांमध्ये सुरू असलेल्या IVF केंद्रातील इंजेक्शन आणि औषध जप्त केलेले आहेत। विठ्ठलवाडी, अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये 3 ठिकाणी ही छापेमारी करण्यात आलेली आहे। पोलिसांनी सुमारे 8 लाख रुपयांचे इंजेक्शन आणि विविध औषध साठा जप्त केलाय। बदलापूर येथील स्त्री बीज विक्री प्रकरणात 3 महिलांना अटक करण्यात आली आहे। यामध्ये काही सोनोग्राफी सेंटर्स आणि IVF सेंटरचा देखील सहभाग आहे। या प्रकरणाची लिंक अनेक मोठ्या IVF सेंटरपर्यंत जाते। अनेक ठिकाणी पोलीस आणि आरोग्य विभागाने धाडी टाकलेल्या आहेत। झारखंडच्या रांची येथून दिल्लीच्या दिशेला निघालेल्या एअर अँब्युलन्सचा अपघात झाल्याने मोठी दुर्घटना घडलेली आहे। तर अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या विमानात एका रुग्णासह एकूण 7 जण प्रवास करत होते आणि या अपघातात 7ही जणांचा मृत्यू झालाय। विमानात असलेल्या 7 जणांमध्ये एका रुग्णासह एक डॉक्टर, एक पॅरामेडिकल, 2 अटेंडंट, पायलट इन कमांड आणि एका को पायलटचा समावेश होता। हे विमान रात्री 10 वाजता दिल्लीत पोहोचणं अपेक्षित होतं। विमानाचा 7:34 एअर ट्रॅफिक कंट्रोलशी संपर्क तुटला। आता एक मोठी बातमी। कात्रज नवीन बोगद्याकडून नवले ब्रिजकडे येताना दरी पुलाजवळ जांभुळवाडी इथे लोखंडी पाईप भरलेल्या ट्रकनं बसला पाठीमागून जोरदार धडक दिल्यानं भीषण अपघात झालाय। या अपघातात 4 ते 5 प्रवासी किरकोळ जखमी झालेत। तसंच ट्रक चालकाचा रुग्णालयात मृत्यू झालाय। ट्रकचा क्लीनर खरंतर सळ्यांमध्ये तो अडकला आणि बचाव कार्य सुरू आहे। महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झालेली आहे। पुण्यातली ही बातमी पाहतोय। कात्रज नवीन बोगद्याकडून नवले ब्रिजकडे येताना दरी पुलाजवळ जांभुळवाडी इथे लोखंडी पाईप भरलेल्या ट्रकनं बसला पाठीमागून जोरदार धडक दिली आणि भीषण अपघात झालाय। या अपघातात 4 ते 5 प्रवासी किरकोळ जखमी झालेले आहेत। तसंच ट्रक चालकाचा रुग्णालयात मृत्यू झालाय। तर ट्रकचा क्लीनर हा सळ्यांमध्ये अडकला असून बचाव कार्य सध्या सुरू आहे। महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली असल्याचं कळतंय। काही दृश्य देखील समोर आलेली आहेत। लोखंडी पाईपनं भरलेल्या ट्रकनं खरंतर बसला धडक दिली, त्यामध्ये ट्रक चालकाचा मृत्यू झालाय। तर बसमधील 3 ते 4 प्रवासी हे जखमी झालेले आहेत, किरकोळ जखमी झालेले आहेत। ट्रक चालकाचा मात्र रुग्णालयात मृत्यू झालाय। ट्रकचा क्लीनर हा या सळ्यांमध्ये अडकला, त्यामुळे त्याचं बचाव कार्य सुरू आहे। या सगळ्या घटनेमुळे महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे। पुण्याच्या कात्रजमधल्या जांभुळवाडी इथे हा भीषण अपघात झाला असल्याचं कळतंय। लोखंडी पाईप असलेल्या ट्रकनं बसला मोठी धडक दिली आणि यामध्ये ट्रक चालकाचा मृत्यू झालाय। तर बसमधील 3 ते 4 प्रवासी जखमी झाले। पुढची बातमी पाहणार आहोत। ज्या जिल्हा परिषदांमध्ये आरक्षणाची मर्यादा 50% जास्त झाली आहे त्या ठिकाणच्या निवडणुकांना सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे। परिणामी संबंधित जिल्हा परिषदांच्या निवडणुका अनिश्चित काळासाठी प्रलंबित राहण्याची शक्यता व्यक्त होते। 50% मर्यादा ओलांडून निवडणुका घेण्यास न्यायालयाने स्पष्ट नकार दिलाय। अंतिम सुनावणी होईपर्यंत निवडणुका घेणं उचित ठरणार नाही असं न्यायालयाने नमूद केलंय आणि या निर्णयामुळे राज्यातील 22 जिल्हा परिषदांमधील निवडणूक प्रक्रिया आता अनिश्चित काळासाठी लांबणीवर पडली आहे।
सर्वोच्च न्यायालयाने अद्याप कुठले निर्देश दिलेले नाही आहेत. त्यानंतर काही याचिकाकर्त्यांनी पक्षकारांनी याला विरोधही दर्शवला. आता सर्वोच्च न्यायालयाने मग सगळ्यांचं सुनावणी घेऊन असं सांगितलं की 2 दिवस आता या प्रकरणाला आम्ही देऊ. 1 दिवस याचिकाकर्त्यांनी सुनावणी करायची आहे, त्यांनी त्यांचं मत युक्तिवाद करायचा आहे. दुसऱ्या दिवशी प्रतिवादींनी आता त्यांचं युक्तिवाद करायचा आहे आणि त्यानंतर रिजॉइंडर दिल्यानंतर या प्रकरणात जो आहे तो अंतिम निर्णय घेण्यात येईल.